मुंबई गव्हर्नमेंटचं सुद्धा गॅजेट घ्यायचं सांगितलंय. 1902 ची सुद्धा जे पुरावे ते सुद्धा घ्यायचे सांगितले. सातारा संस्थांचे सांगितले. विशेष करून मराठवाड्यातल्या मराठ्यांना सांगतो, कोणालाही टेन्शन घ्यायची गरज नाही. मी आहे तोवर कोणी टेन्शन घ्यायचं नाही. एकही मराठवाड्यातला मराठा राहणार नाही, हे शब्द मी तुम्हाला आज देतो. एक सुद्धा राहणार नाही. जसं तुम्ही म्हणताय की सजेशन तुम्ही सुचवा, तसेच 15 दिवसात त्याच्यावर ऑब्जेक्शन पण येऊ शकतात. काल छगन भुजबळांकडे बैठक झाली, सर्व ओबीसी नेत्यांनी. त्याच्यात एक मिनिट, त्याचं त्यांचा धंदाच येतो त्याचा. कोणाचं चांगलं व्हायला लागलं की त्यांच्या अन्नात माती घालायची. त्यामुळे काही होणार नाही त्या कायद्याला. त्याचे राजपत्रित अधिसूचना निघालेल्या आहेत. काहीच होऊ शकत नाही आता. काहीच नाही. हरकती घेतील ठीक आहे, परंतु त्याच्यात त्यांना एवढं तरी डोकं पाहिजे बैठक घेणाऱ्याला. मराठ्यांची नियत चांगली आहे, त्याच्यात ओबीसी बांधवांचा सुद्धा फायदा झाला पाहिजे. त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना नसेल तर त्या मार्फत द्या. इतकी नियत साफ आहे आमची. तुमच्यासारखी अशी लोकांच्या अन्नात माती घालणारी नियत आमची नाहीये. काल बैठक झाली या सगळ्या ओबीसी नेत्यांची. त्यांनी 3 ठराव संमत केले. एक पहिला ठराव आहे, सरकारने मराठा आरक्षणाबाबत सगळे सोयरे काढला मसुदा रद्द